शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, ह्या चारही पक्ष मिळून आम्ही संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचं मेजॉरिटीनं सगळ्या जागेचं जवळपास जागा वाटप अतिशय चांगल्या वातावरणात, चांगल्या भूमिकेतून आमचं झालेलं आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, काही 2-4 जागेंचे आमचे इश्यूज आहेत, परंतु त्याच्यासाठी आमची आघाडी कुठेही थांबणार नाही. आम्ही या निवडणुकीत सर्व हे चारही पक्ष मिळून एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे ताकदीनं निर्णय घेतलेला आहे. आकडे कोणते ठरलेले नाही. आकडे उद्या संध्याकाळी आम्ही जाहीर करू, कारण उद्या दिवसभरात बऱ्याच घडामोडी होत असतात. त्याच्यामुळे आकड्यावर आम्ही चालत नाही. आम्ही निवडून येण्याच्या मेरिटवर आम्ही जागा वाटप केलेला आहे. कुठेही कोणाचे जास्त आकडे कमी आकडे या भानगडीत आम्ही पडलो नाही. कोणाचा व्यक्ती तिथं कार्यकर्ता आहे, जो ताकदीत असेल त्या पक्षाला ते देऊन द्यायचं, असं सरळ सोड धोरण आम्ही अवलंबलं. कुठे आम्ही आकड्याच्या गुंत्यात अडकलेलो नाही. मात्र भाजपातील काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय, नाराज झाले. शिवसेना इकडे आहे, तिकडे गद्दार शिंदे गट आहे, आमची शिवसेना आहे. परंतु भारतीय जनता पार्टी संस्कारित पार्टी, ही भारतीय जनता पार्टी आता पद्धती सुरू झालेली आहे की राडा करायचा, धिंगाणा करायचा, आणि संभाजीनगरात हे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि वंचित त्यांच्या आघाडीची 100% झालेली. त्याच्यात शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पण.